14व्या शतकात भारतात एक दिवास्वप्न पाहणारा बादशाह होऊन गेला. त्याचं नाव मोहम्मद बिन तुगलक, ज्याने रातोरात दिल्लीची राजधानी दौलताबाद म्हणजे आत्ताचे औरंगाबाद येथे हलवली. आणि याच कालावधीत शाही मुत्पाकखान्यातील खानसाम्यांनी मटणाचा एक अफलातून पदार्थ बनवला, आजपासून जवळजवळ 700 वर्षांपूर्वी. त्या पदार्थाचं नाव नान कालिया मटण. मटणाचा हा प्रकार फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील औरंगाबादेत व पाकिस्तानमध्येच बनवला जातो. चला मग आज आपणही बनवूया आगळं वेगळं, विस्मृतीत गेलेलं असं ऐतिहासिक नान कालिया मटण. नान कालिया मटण बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो मटण, 3 मोठे कांदे, 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, 1 कप दही, 2.5 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस, 1 चमचा खसखस, 4 चमचे चारोळी, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धणे पावडर, 1.5 चमचा गरम मसाला पूड, 2 चमचे लाल मिरची पूड, ताजी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी मोहरीचं तेल. सर्वप्रथम स्वच्छ धुतलेल्या मटणामध्ये 2 उभे चिरलेले कांदे घाला व छान एकजीव करून किमान अर्धा तास मुरवत ठेवा. या दरम्यान लोखंडी कढईत किंवा तव्यात सुक्या खोबऱ्याचा कीस व खसखस खमंग भाजून याचं बारीक वाटण तयार करा. मग याच कढईत चारोळ्याही अशाच प्रकारे भाजून घ्या व नंतर याचीही पेस्ट तयार करून घ्या. यानंतर या कढईत थोडंसं तेल घाला व त्यावर 1 उभा चिरलेला कांदा छान बदामी रंगावर भाजून घ्या व नंतर बारीक वाटून घ्या. आता एका मोठ्या खोलगट डेगचीमध्ये 3 ते 4 चमचे मोहरीचं तेल तापवा व या तापलेल्या तेलात कांद्यासोबत मुरवत ठेवलेलं मटण घाला व 5 मिनिटं हे मटण भाजून घ्या. पाच मिनिटांनंतर यात आलं लसणाची पेस्ट घाला व मटण पुन्हा भाजा. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर या मटणात हळद, धणे जिरे पूड, गरम मसाला पूड व लाल मिरची पूड घाला आणि या मसाल्यात मटण छान मिसळून घ्या. मग या मटणात चवीपुरतं मीठ घाला व छान परतून घ्या. आता झाकण लावून 20 ते 25 मिनिटं हे मटण शिजवून घ्या. झाकणावर पाणी ओता आणि हे पाणी गरम झालं की ते मटणात घाला आणि मटण पूर्णपणे शिजू द्या. साधारणतः मटण अर्धकच्चं शिजलं की मग यात फेटलेलं दही घाला आणि एकजीव करून घ्या.
आणखीन 5 मिनिटांनंतर यात आपण तयार केलेलं सुकं खोबरं व खसखस, चारोळी व कांद्याचं वाटण घाला. व या मसाल्यात मटण छान भाजून घ्या. मटण भाजत आलं की मग यात 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व मटणाची एक उकळ काढून घ्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात रश्श्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. साधारणतः 5 मिनिटांनंतर या मटणाला छान तेल सुटेल. तेलाचा छान तवंग आला की समजा तयार झालं खास औरंगाबादी पद्धतीचं नान कालिया मटण, जे पारंपरिक पद्धतीनुसार नान सोबतच खाल्लं जातं. तर मग नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं असं हे महाराष्ट्राचं शाही मटण नक्की करून पहा.